हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आय होप मागचं लेक्चर तुम्ही छान ऐकलं असेल. नाव वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड विथ फिजिकल केमिस्ट्री अँड फर्स्ट चॅप्टर फ्रॉम केमिस्ट्री, दॅट इज सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आणि आत्तापर्यंत 2 लेक्चर्स आपण घेतलेत. इफ यू जस्ट गो थ्रू दिस 2 लेक्चर्स, सो आपण काय काय बघितलं जर तुम्ही मिनिटामध्ये आठवलं, म्हणजे तुमचं तुम्ही जर आठवलं तर तुमच्या लक्षात येईल की वी हॅव स्टार्टेड विथ मॅटर, इट्स क्लासिफिकेशन, बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे त्याच्या रिलेटेड पहिल्या लेक्चरमध्ये आपण बोललो. देन इन द सेकंड लेक्चर वी टॉक अबाउट द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. सो वी हॅव डिस्कस अबाउट ॲक्च्युअल 4 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, बरोबर आहे. मी सांगताना तुम्हाला म्हटलं होतं की देर आर 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. व्हॉट आर द 5 लॉज विच वी हॅव रिटर्न हियर. सो पहिला लिहिला होता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आय होप तुम्हाला तो कळला असेल. Second was law of definite proportion or law of constant proportion. Third was law of multiple proportion. आणि चौथा लॉ होता जो आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला, दॅट वॉज गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. आणि एक लॉ जो आपल्याला डिस्कस करायचा आहे तो होता ॲव्होगॅड्रोज लॉ, जिथे आपण थांबलो होतो. म्हणजे जिथे आपण नाव ॲव्होगॅड्रोचं आपण बरेचदा ऐकलंय सगळ्यांनी. म्हणजे मला वाटतं तुम्ही कदाचित 9th-10th मध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर तुम्हाला असं मनामध्ये झालं असेल. आय होप सगळ्यांना तो नंबर पण माहिती असेल, बरोबर. 6.022 इंटू 10⁻23. तो नंबर कुठून आला, त्याची काय स्टोरी आहे, हा आजचा मुद्दा नाहीच आहे. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ॲव्होगॅड्रोज लॉ. ओके, तर तो 5वा लॉ आपला राहिलाय, बरोबर आहे. बिफोर दॅट तुम्ही जर मागचा 4था लॉ जर आठवला, तर इन दॅट देर वॉज गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. हा लॉ जर तुम्ही आठवला तर मला वाटतं की आपण काय बघितलं होतं त्या लॉमध्ये. तर त्या लॉमध्ये आपण कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेसमध्ये व्हॉट वी हॅव सीन इज बेसिकली that the gases either reactant or product, that means when gases react and they form the gaseous product, okay, they do so in a simple ratio of whole numbers provided the volume is measured under same conditions of temperature and pressure. The volume is measured under सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे काय कळलं होतं रे तुम्हाला लॉ मध्ये. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, दॅट सपोज आय टेक दिस हायड्रोजन, ओके, इफ आय टेक ऑक्सिजन अँड ऑब्वियसली द कॉम्बिनेशन ऑफ दिस हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज गोइंग टू फॉर्म वॉटर, बरोबर आहे. आपण बोललो होतो की वी डोंट नो द मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता की वी डोंट नो द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत नाही आहे या ठिकाणी. सो इफ वी डोंट नो द मॉलिक्युलर फॉर्म्युला, वी आर ऑब्व्हियसली गोइंग टू फॉर्म की ऑर फाइंड आउट व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला, ते सगळं करूया आपण. बट बिफोर दॅट मागचं जर लेक्चर आठवत असेल तर आय हॅव रिटन लाईक दिस की सपोज आय टेक हिअर 2 व्हॉल्यूम. म्हणजे एक एक्झाम्पल मला वाटतं दिलं होतं, व्हॅल्यूज मला आठवत नाही, प्रॉबेबली याच असतील. सपोज आय टेक 100 ml ऑफ हायड्रोजन, बरोबर आहे ना, हेच होतं. इफ आय टेक 50 ml ऑफ ऑक्सिजन, देन इट फॉर्म्स 100 ml ऑफ वॉटर. तुम्ही म्हणाल का हो मॅडम हे काय नंबर्स आम्हाला पाठ करावे लागतील का. अजिबात नाही, बरोबर. किंवा मग असं होतं का की आपण इन्स्टेड ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन, सपोज आय डू द रिॲक्शन फॉर से नायट्रोजन अँड हायड्रोजन विच फॉर्म्स अमोनिया, ते पण असंच रिॲक्ट होतात का. किंवा सल्फर आणि ऑक्सिजन घेतलं तर ते पण याच रेशोमध्ये रिॲक्ट होतात का. हा रेशो काय पाठ करावा लागतो का. असे असंख्य प्रश्न कदाचित इन लास्ट लेक्चर तुमच्या मनामध्ये आले असतील. नसतील आले तर व्हेरी गुड, बरोबर आहे. पण मी मात्र आत्ता आणणार आहे. ओके, सो डू यू रिमेंबर दिस रेशोज. ओके, ऑर द क्वेश्चन इज दॅट फ्रॉम वेअर दिस रेशोज आर, कुठून आलेले आहेत हे. तर आपल्याला आत्ता माहिती आहे वी कॅन बॅलन्स द केमिकल रिॲक्शन अँड वी नो दॅट हाऊ टू बॅलन्स. आणि मग त्याला 2 1 2 असं आपण लिहितो, ते सगळं आपल्याला माहिती आहे. बट बिफोर दॅट वेन देर वॉज नो मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्यावेळेला या गोष्टी कशा केल्या असतील, त्या गोष्टीकडे, त्या मुद्द्याकडे आपण आता जातोय. एनिवे, सो व्हॉट वॉज द रेशो फॉर दिस पर्टिक्युलर रिॲक्शन विच वॉज फाइंड आउट बाय दिस गे-लुझॅक्स एक्सपेरिमेंटली, बरोबर आहे. सो तो रेशो काय होता, द रेशो वॉज 2:1:2. हा तो रेशो होता. म्हणजे अर्थ काय झाला की
हायड्रोजन आणि ऑक्सिजन 2:1 या रेशोमध्ये रिॲक्ट होतात फॉर दिस पर्टिक्युलर रिॲक्शन अँड दे फॉर्म द वॉटर. मग गरज आहे का मी 100-50 आणि 100च कॅल्क्युलेशन केलं असेल? नॉट नेसेसरी. सपोज आय टेक 2 लिटर्स या रेशोमध्ये घेऊया आपण. सपोज आय 2 liters ऑफ हायड्रोजन, I require 1 liter of oxygen, and how much water I am going to form, that means Gay-Lussac's has formed, it was 2 liter. हा या त्या रेशोचा अर्थ आहे. समजतंय तुम्हाला? आपण मागच्याला मला वाटतं प्रॉब्लेम पण केलं होतं. प्रश्न हा आहे की हा रेशो कुठून आला आणि हा रेशो कॉन्स्टंट असतो का प्रत्येक रिॲक्शनसाठी, अँड डू आय हॅव टू रिमेंबर दिस रेशो इज द बिगेस्ट वरी और रादर क्वेश्चन इन युअर माइंड. प्रॉबेबली मागच्या वेळेला तो आला असेल. राईट. सो आता आज आपण या प्रश्नाकडे जाणार. हे कळलंय तुम्हाला दॅट गॅसेस रिॲक्ट्स अँड दे फॉर्म द गॅशियस प्रॉडक्ट. दे डू सो इन अ सिम्पल रेशो ऑफ होल नंबर प्रोव्हाइडेड ऑल these volumes are measured under सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. प्रेशर आणि टेम्परेचर जर सेम ठेवलं तर या व्हॉल्यूमचा एक स्पेसिफिक रेशो असतो. म्हणजे गे-लुसॅक्सला फार म्हणजे करताना फार मजा वाटली असेल की अरे हे जे गॅसेस आहेत ते असेच रिॲक्ट होतात, कुठल्या तरी एका रेशोमध्ये होतात, 2:1:2 किंवा मे बी 3:1:2, वॉट एव्हर दॅट रेशो. आय डोंट नो फॉर अ पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन इट विल बी डिफरंट. पण त्याला ती गंमत वाटली की या होल नंबरमध्येच तो रेशो असतो आणि दॅट वॉज द कंबायनिंग व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. असो, आता याचं उत्तर शोधण्यासाठी आपण जो पुढचा लॉ, रादर शोधण्यासाठी म्हणण्यापेक्षा दिस लॉ वॉज वेल एक्सप्लेन बाय, म्हणजे याच्यामधल्या जे काय म्हणतात त्याला, तुमचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि याच्या सगळ्या गोष्टी आहेत, दोज वेर एक्सप्लेन बाय द नेक्स्ट लॉ अँड दॅट इज ॲव्होगॅड्रोज लॉ. त्या लॉनी हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्या लॉने आपल्याला जे प्रश्न पडले ते एक्सप्लेन होतात. बरोबर. पण बिफोर आय स्टार्ट ॲव्होगॅड्रोज लॉ आणि त्याच्या एक्सप्लेनेशन देण्याच्या आधी तो लॉ जरा 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. अँड बिफोर दॅट लॉ, हे कळलंय याच्यामध्ये काही प्रॉब्लेम का आपण रिवाइज केलं हे कळलंय तुम्हाला? व्हेरी गुड. सो बिफोर वी स्टार्ट दॅट लास्ट लॉ, एक महत्वाची थेरी जी तुम्ही ऐकली आहे दॅट वी आर गोइंग टू अगेन रिवाइज, और प्रॉबेबली नसेल आठवत तर पुन्हा शिकायची आपल्याला. बरोबर. व्हॉट इज दॅट थेरी? नाव लिहिल्या लिहिल्या तुमच्यातल्या बरेच जणांना येस, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. बिफोर आय डिस्कस ॲव्होगॅड्रोज लॉ, मला वाटतं सिक्वेन्स जरी पुस्तकात तो दिलाय तर थोडं चांगलं समजण्यासाठी, त्यात मजा येण्यासाठी, लेट्स फर्स्ट डिस्कस अबाउट डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. चालेल? ओके. हे नाव तुम्ही ऐकलंय. बरोबर. थोडंसं बॅकग्राऊंड सांगते. बिफोर डाल्टन ऑल्सो, दिस स्टोरी वी आर गोइंग टू लर्न इन द चॅप्टर कॉल्ड एज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यामध्ये आपण शिकणार आहोत की मॅटर कसं बनलेलं आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा बनलेल्या आहेत, हाऊ दिस मॅटर इज कंपोज्ड ऑफ. सो मॅटरचं क्लासिफिकेशन आपण बघितलं मागच्याला काय असतं, कुठल्या प्रकारचे असतात, बट हाऊ इट इज कंपोज्ड ऑफ, दॅट वॉज अ क्वेश्चन. आणि मग त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न वॉज फर्स्ट बाय इंडियन फिलॉसॉफर महर्षी कणाद. नाव तुम्ही ऐकलं असेल. ओके. सो त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. थोडं आपण बाजूला जातोय. बरोबर ना. काय सांगितलं महर्षी कणादने? तर ही टोल्ड की मॅटर इज कंपोज्ड ऑफ टायनी पार्टिकल, स्मॉल पार्टिकल्स, अँड दिस पार्टिकल्स आर इनडिव्हिजिबल. इनडिव्हिजिबल म्हणजे काय की सगळ्यात छोटे पार्टिकल्स आहे ज्यापासून मॅटर बनलेला आहे, आणि त्या पार्टिकलला महर्षी कणादने नाव दिलं होतं परमाणू. इंडियन फिलॉसॉफर, माय डिअर फ्रेंड, वी शुड फील प्राऊड. राईट. एनिवे, सो या महर्षी कणादने सांगितलं होतं की मॅटर इज कंपोज्ड ऑफ दिस टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल्स, आणि ज्याला त्यांनी नाव दिलं होतं परमाणू. दॅट वॉज अ फिलॉसॉफी बाय महर्षी कणाद. त्यालाच पुढे जाऊन कॅरी केलं आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणखीन वेल एक्सप्लेन केल्या. दॅट वॉज बाय डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. दिस थेरी वॉज आय थिंक पुट फॉरवर्ड इन, इट वॉज प्रपोज इन 1808. साधारण या दरम्यान ही थेरी डाल्टनने सांगितली आणि मग खूप काही घडलं. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आता घडणार आहेत आपल्यासमोर सुद्धा. सो लेट्स अंडरस्टँड फर्स्ट व्हॉट वॉज डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, काय गोष्टी त्यांनी सांगितल्या, अँड हाऊ दिस थेरी विल बी हेल्पफुल फॉर अस टू अंडरस्टँड द लास्ट क्वेश्चन. बरोबर आहे.
डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी थोडी समजून घेऊया. द फर्स्ट पॉइंट ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी वॉज सेम ॲज महर्षी कणाद, फक्त त्याच्यामध्ये फिलॉसॉफर्स वेगळ्या कंट्रीजचे असल्यामुळे नावं त्याचे बदलले, एवढाच काय तो फरक आहे. म्हणजे काय, द फर्स्ट पॉइंट इज मॅटर इज कंपोज्ड ऑफ स्मॉल, दॅट इज टायनी, इनडिव्हिजिबल पार्टिकल. या शब्दावर मी खूपदा भर दिला आहे, खूप गरजेचं आहे. बघा तुम्ही कुठून सुरू झाली स्टोरी आणि आपण आत्ता कुठे आहोत, बरोबर ना. सो मॅटर इज कंपोज्ड ऑफ टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल्स अँड दिस सायंटिस्ट यांनी त्याला नाव ठेवलं ॲटमस. तुम्हाला माहिती आहे गंमत, कदाचित माहिती असेल की याला ॲटम का म्हणलं माहिती आहे तुम्हाला? बिकॉज इन हिज लँग्वेज ॲटमोस हे छान वाटतं ऐकायला, मजा येते ऐकायला म्हणून सांगते. ॲटमोस, द मिनिंग ऑफ ॲटमोस इज इनडिव्हिजिबल, आणि म्हणून त्यांच्या भाषेमध्ये ॲटमोस याचा अर्थ इनडिव्हिजिबल होतो, आणि म्हणून या टायनी पार्टिकल्सला आपण आज काय म्हणतोय मला सांगा? ॲटम असं म्हणतोय. ओके, परत एकदा जे पॉइंट आउट करते, जे महत्त्वाचं मला वाटतंय, दॅट इज टायनी वगैरे ठीक आहे, इनडिव्हिजिबल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनडिव्हिजिबल? म्हणजे याच्यापेक्षा छोटा अजून काही नाही आहे. याला मला परत कुठल्या लहान गोष्टींमध्ये कन्वर्ट करता येत नाही. आय कॅनॉट डिवाइड दिस पार्टिकल, मैं इसको कुछ भी नहीं कर सकता. दैट इज द फाइनल अल्टीमेट पार्टिकल, अल्टीमेट टाइनी पार्टिकल जिससे ये मैटर बना हुआ है, एंड दोज पार्टिकल्स आर कॉल्ड एज बेसिकली एटम विच वॉज प्रपोज्ड बाय डाल्टन. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो दिस इज अबाउट इनडिव्हिजिबल एटम. समजलाय पहिला पॉइंट? काही शंका कोणाला, वाईट विचार मनामध्ये? ओके, नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज, दूसरा पॉइंट which was proposed by Dalton's atomic theory is atoms of same element, atoms of same element shows same properties. तुम्हाला एवढं काय त्याच्यामध्ये? नाही, खूप आहे रे, खूप खूप महत्वाचं आहे. कारण वेगळ्या ॲटम्सच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, सेम ॲटमच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. याच्यानंतर कंपाऊंडचं फॉर्मेशन कसं होतं हे आपल्याला समजू शकतं. सो बाळांनो, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट शो सेम प्रॉपर्टीज, वेअर ॲज ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, किती मोठी गोष्ट आहे की त्यांनी ते बघितले नाही, काही नाही, बट स्टिल बाय कन्सिडरिंग मॅटर अँड इट्स नेचर is trying to tell that atoms of same एलिमेंटच्या ॲटम्सच्या प्रॉपर्टीज सेम असतात, त्यांचं मास सेम असतं, आणि मग तिथून ही युनिफॉर्मिटी ॲटॉमिक मासची प्रत्येक एलिमेंटशी असोसिएटेड झाली. एनिवे, सो ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. बरोबर, आपल्याला विशेष वाटणार नाही आज, कारण आपण 200 वर्ष साधारण पुढे आलोय त्या गोष्टीच्या, बरोबर की नाही, आणि आपण 9वी 10वीत त्याचा उहापोह करून मोकळे झालोय. एनिवे, सो फर्स्ट पॉइंट इज दिस, सेकंड इज दिस, कळतंय तुम्हाला? थर्ड, एखादा कंपाऊंड कसा बनतो, बरोबर आहे, हाऊ अ कंपाऊंड इज फॉर्म. सो द प्रपोज्ड थेअरी इज कंपाऊंड इज फॉर्म बाय ॲटम्स ऑफ डिफरंट मुद्दाम लिहितीये मी बिकॉज लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲटम्स ऑफ, अदरवाईज मला लिहिणं म्हणजे माझं जरा थोडं हे आहे, बट स्टिल ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. एखादा कंपाऊंड तयार होतो त्यावेळेला तो कसा तयार होतो? डिफरंट एलिमेंटचे कंपाऊंड बद्दल बोलतोय आपण. सो म्हणजे वॉटर आपल्या भाषेमध्ये. आज मला माहिती आहे की अरे हा वॉटर कसं तयार होतं, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. विशेष काय सांगितलं डाल्टनने हे तर मी पण सांगतो. अरे बाबा जा जरा 200 वर्ष मागे, ज्याला काही नाही आहे, इनडिव्हिजिबल पासून सुरुवात होते. आपल्याला तर आज इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या पुढच्या गोष्टी माहिती आहेत. ओके, कमिंग बॅक टू द स्टोरी. कंपाऊंड इज फॉर्म बाय ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट where these atoms are in the simple ratio, बरोबर आहे, किंवा एका फिक्स प्रपोर्शन मध्ये म्हणूया आपण, बरोबर. एका फिक्स प्रपोर्शन मध्ये हे सगळे ॲटम्स असतात. जसं की वॉटर ज्यावेळेला मी म्हणते त्याला हायड्रोजन ऑक्सिजन, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द ॲटम्स? इट इज 2:1. लाईक दॅट. अमोनिया असेल तर इट विल बी 1:3. ऑब्व्हियसली नायट्रोजन, हायड्रोजन. सो एका फिक्स रेशोमध्ये, फिक्स प्रपोर्शनमध्ये हे वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम एकत्र येऊन काय तयार करतात? एक कंपाऊंड तयार करतात, बरोबर. अँड द फोर्थ इम्पॉर्टंट what you can say statement which was given by postulate ज्याला म्हणूया आपण, by Dalton's atomic theories. What is a chemical reaction? डाल्टन म्हणले एखादी केमिकल रिॲक्शन होतं म्हणजे काय होतं रे? तर
a chemical reaction is nothing but the rearrangement of atoms. ओके, बघा तुम्ही, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स फक्त घडतं आणि म्हणजे या कंपाऊंडचे ॲटम्स रिअरेंज होऊन दुसरा कुठला तरी नवीन कंपाऊंड तयार करतात. दिस पर्टिक्युलर पॉस्ट्युलेट इज गोइंग टू प्रूव्ह अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. तुम्हाला लक्षात येतंय की फक्त रिअरेंजमेंट होतीये. तुम्हाला एवढं काय ओरडताय, अरे फक्त रिअरेंजमेंट होते, दॅट मीन्स नवीन कुठला ॲटम तिथे जनरेट होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत नाही. लक्षात आहे तुमच्या, या पर्टिक्युलर पॉस्ट्युलेटवरनं कोणता लॉ प्रूव्ह होतो मला सांगा. इट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सो माय डिअर फ्रेंड, डाल्टनने सांगितलं म्हणजे गंमत नाही केली. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी वॉज एबल टू प्रूव्ह ऑल द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, की यांनी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न म्हणजे रादर फुलफिल केला सगळा क्रायटेरिया, कारण त्यांनी बेसिकली ॲटम्सच्या प्रॉपर्टीज, कंपाऊंडचं फॉर्मेशन आणि केमिकल रिॲक्शन, दिस वॉज द पॉस्ट्युलेट्स which was major postulates of Dalton's atomic theory, and that fulfilled the laws of chemical combination. Are you getting my point? समजते चारही पॉइंट. आपला जर केमिस्ट्रीच्या पेपरचा विचार केला तर अ थेरी पेपर वुड आस्क यू द डाल्टन्स ॲटॉमिक थेरी पॉस्ट्युलेट फॉर 2 मार्क्स. कसलं वाटतं ना हे, म्हणजे 2 मार्कांसाठी एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचं कार्य 2 मार्कांमध्ये लिहा आणि तिथे आपण आपल्या मनाचं सॉरी टू से पण लावत सुटणार. सो प्लीज बिफोर यू राईट, यू अंडरस्टँड, यू ट्राय टू अंडरस्टँड द ब्युटी, की काय केलंय नेमकं डाल्टनने, कशासाठी डाल्टनची मदत झाली. आय रिपीट, matter is composed of indivisible particle, tiny particle called atom. Atoms of same element have same properties. Atoms of different element have different properties. A compound is formed by atoms of different element where the atoms has a simple ratio or fixed proportion. And last, what is a chemical reaction? A chemical reaction is nothing but just the rearrangement of atom. That means there is no new atom is formed or it is destroyed. That means which is going to prove the law of conservation of mass. लक्षात येते तुमच्या मी काय बोलली तर काही प्रॉब्लेम यामध्ये. सो आय होप तुम्हाला ही डाल्टन्स ॲटॉमिक थेरी कळली असेल. म्हणजे मला खूप लोकांनी विचारलं, मला वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर आता झालंय आणि ग्रुपवर आपण PDF पण पुस्तकाचे शेअर केलेले आहेत. सो नाव यू ऑल आर फ्री, or rather it is possible for you all to go through those बुक्स. रादर दॅट चॅप्टरमधनं तुम्ही पूर्ण सगळं वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे परत एकदा. आत्ता भरपूर वेळ असल्यामुळे ट्राय टू इवन राईट डाऊन, बिकॉज माय डिअर फ्रेंड्स दिस लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कोणी ज्यावेळेला थेअरी मांडतं, लॉ सांगतं, त्यावेळेला ती भाषा सायन्सची समजणं हे जास्त क्रिटिकल असतं. अँड फॉर दॅट तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकदा समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि ते स्वतःला उमजण्यासाठी परत एकदा प्रॅक्टिस करणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर? ओके, सो आय होप तुम्हाला ही ब्युटिफुल डाल्टन्स ॲटॉमिक थेरी नक्की कळली असेल. अँड यू मस्ट हॅव अंडरस्टूड की याचं आपण पुढे जाऊन काय करणार आहोत. म्हणजे का मध्येच आणलं आपण हे, आपण 5वा लॉ शिकत होतो आणि पकडून यांना का बरं आणलं मध्ये, काय मॅडमचा 5व्या लॉचा अभ्यास झाला नाही का, असा प्रश्न तुम्हाला निरागस पडला असेल. सो साधारण त्या लॉच्या तिथे जर तुम्ही इयर बघितलं तर साधारण एक 3-4 वर्ष आधीच ही डाल्टन्स ॲटॉमिक थेरी होती 5व्या लॉच्या, ॲव्होगॅड्रोच्या लॉच्या तिथे. आणि त्याच्यासाठी हा लॉ, त्याच्यासाठी ॲटॉमिक थेरी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो प्लीज गो थ्रू द पॉस्ट्युलेट, राईट, आणि मग आपण त्या लॉकडे जाऊया. ओके, सो नाव काही शंका याच्यामध्ये? ओके, ठीक आहे. So now let's move to the next law. Very very important law, Avogadro's law. Avogadro असं त्यांना म्हणतात काही, पण तसं नाही करायचं. सो या लॉने ज्या गोष्टी सांगितल्यात त्याचा नंबर वगैरे तो पुढची गोष्ट आहे, त्याच्या जवळ जाऊच आपण, बरोबर. पण आत्ता जे आपण करतोय, व्हॉट इज द मेन लॉ? ॲव्होगॅड्रोस लॉ. फार महत्वाचा लॉ, फार महत्वाचा, एक खूप मोठं नाव आहे केमिस्ट्रीमध्ये ॲव्होगॅड्रो. नाव ॲव्होगॅड्रो लॉ जर सांगायला गेलं तर मी अगदी सुरुवातीला तुम्हाला लॉचं छान सुंदर स्टेटमेंट सांगेन, मग त्याचं अप्लिकेशन सांगेल आणि मग आपण बघूया पुढे काय करायचं, बरोबर. सो व्हॉट इज ॲव्होगॅड्रोज लॉ?
Avogadro law suggests that equal volume, try to understand, equal volume of all gases, equal volume of all gases contain equal number of molecule. भाषा झेपते. Equal volume of all gases contains equal number of molecule provided the volume is measured under same conditions of temperature and pressure. लक्षात आलंय तुम्हाला? हा लॉ नीट समजण्यासाठी, कारण ही गडबड करून चालणार नाहीये, महत्वाचं आहे. व्हॉल्यूम कळतं ना तुम्हाला? व्हॉल्यूम, गॅसेस ऑक्युपाय व्हॉल्यूम, तेवढ्याला काही एवढं माहिती आहे आम्हाला, बरोबर? तुमच्यापेक्षा बरंच जास्त पण माहिती आहे. गुड. सो समजा आपण असं घेऊया, लॉचा अर्थ काय. सपोज आय टेक दिस 3 कंटेनर. तुम्हाला आय डोंट नो पुस्तकात एक्सप्लेनेशन आहे का, पण हे छान आहे समजण्यासाठी. काय अर्थ सांगतोय ॲव्होगॅड्रो लॉ? काय अर्थ आहे याचा? की सपोज मी इथे टेम्परेचर आणि प्रेशर सेम ठेवलं, म्हणजे तिन्ही गॅसेसचं, आणि टेम्परेचर पण सेम ठेवलं. सो दिस 2 कंडिशन्स आर, या 2 व्हॅल्यूज सेम वगैरे नाही, या तिघांसाठीचं टेम्परेचर सेम आणि तिघांसाठीचं मोजण्याचं प्रेशर सेम. आय होप हे कळलं असेल. सो दिस 2 थिंग्स आर सेम अंडर दिस सिमिलर कंडिशन्स. सपोज हा हायड्रोजन गॅस आहे, राईट? सपोज दिस इज ऑक्सिजन अँड द थर्ड वन इज से नायट्रोजन घेऊया. आपल्या ओळखीचे 3 गॅसेस आहे. काही प्रॉब्लेम यामध्ये गॅसेसचे नावं घेण्यामध्ये नाही. ओके, मी मुद्दामच फॉर्म्युला वगैरे काही लिहित नाही आता. सपोज आय टेक 1 लिटर ऑफ हायड्रोजन, इफ आय टेक 1 लिटर ऑफ ऑक्सिजन आणि 1 लिटर ऑफ नायट्रोजन. बघा किती सुंदर आहे चित्र. काय सांगतंय? अंडर द सेम कंडिशन्स ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर, सपोज आय टेक इक्वल व्हॉल्यूम ऑफ डिफरंट गॅसेस. रादर आय हॅव टेकन हिअर 3 गॅसेस. 3 गॅसेसचं बद्दल बोलूया. त्या प्रत्येकी जर आपण 1-1 लिटर घेतला, बाकी कंडिशन जर सगळ्या सेम ठेवल्या, तर व्हॉट इज दिस ॲव्होगॅड्रो लॉ? इट सेज दॅट दिस गॅसेस विल हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे याचा अर्थ, जर का या 1 लिटर मध्ये हायड्रोजन हॅज X मॉलिक्युल्स, माय डिअर फ्रेंड, बरोबर? ऑक्सिजनचे सुद्धा 1 लिटर मध्ये, बिकॉज द व्हॉल्यूम इज सेम, अदर कंडिशन्स आर सेम, देन इन दॅट केस ऑक्सिजनचे सुद्धा किती मॉलिक्युल्स असले पाहिजे? सेमच असले पाहिजे, इक्वलच असले पाहिजे. अँड दॅट्स वाय this oxygen will carry X molecules even though the gases are different. Are you getting my point? Okay, are you getting his point? माझा म्हणण्यापेक्षा. ओके. आणि नायट्रोजनचा जो 1 लिटर घेतलाय, अगेन अदर कंडिशन्स आर सेम, व्हॉल्यूम सेम आहे. सो यामध्ये सुद्धा किती मॉलिक्यूल असतील मला सांगा? नायट्रोजनचे X मॉलिक्युल्स असतील. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस लॉ? काय लॉ सांगतोय मला सांगा? अंडर सिमिलर कंडिशन्स ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर, equal volume of all gases contains equal number of molecule. I hope अतिशय क्लिअर तुम्हाला हे स्टेटमेंट कळलं असेल. त्यातले जे बारकावे मी प्रेशर, टेम्परेचर, इक्वल कंडिशन, इक्वल शब्द जो काय वापरला, आय एम शुअर तुम्हाला तो कळला असेल. इज इट क्लिअर? सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस लॉ? कळलाय? अंडर सिमिलर कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, इक्वल व्हॉल्यूम ऑफ डिफरंट गॅसेस, ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल मॉलिक्यूल. काही शंका कोणाला याच्यामध्ये? इथे मी प्रूव्ह करून दाखवलंय. प्रूव्ह म्हणजे मी नाही केलंय, त्यांनी सांगितलेलं, मी इथे एक्सप्लेन केलं. म्हणा प्रूव्ह हा शब्द खूप मोठा आहे. ओके, सो इफ आय टेक इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल दिस गॅसेस, प्रत्येकाचे अर्थ काय ते सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. बरोबर? कळला आता लॉ? तुम्हाला हो ठीक आहे, आता कळला, लॉ कळला. याचं काय पुढे करायचं? तर याचं असं पुढे करायचं की मागचा जो प्रश्न आपला आहे की का हो तुम्ही म्हणला होता की कुठला मॉलिक्युलर फॉर्म्युला नाहीये, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती नाहीये, काही नाहीये, तो रेशो तसा आला, त्याचं काय करायचं, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आता ॲव्होगॅड्रोवरनं काढायचा प्रयत्न करूया. बरोबर आहे? सगळे नाही काढणार, पण जो मागचा प्रश्न होता डेफिनेटली आय विल एक्सप्लेन दॅट. आणि मग त्या थीमने आपल्याला कुठलंही करता येतं. अर्थात ते समजतं, पण याचा अर्थ तेच करत सुटायचं असं नाही.
we should be able to solve the numericals which will be coming in the next lecture. आणि तो ॲक्च्युली एंट्रन्सच्या दृष्टीने याचा फार महत्त्वाचा पॉईंट असो. लॉ कळला, काही शंका याच्यामध्ये ॲव्हेगॅड्रो ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण मागचं जे आहे ते प्रूव्ह करणार आहोत, बरोबर, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि जे काय असेल. ठीक आहे, बघा आता तुम्ही शांत मनाने बघा. हे लॉचं स्टेटमेंट मी इथनं म्हणजे हे काढून टाकते, मला जागा लागणार आहे जास्त. ओके, आता मी काय करते बघा, शांत मनाने आपण जरा एक 10 मिनटं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. इथे इथे लिहिते मी हायड्रोजन, थोडी जागा इथून सुरुवात करते. हिअर आय राईट डाऊन हायड्रोजन प्लस कोण घेतला होता आपण मागच्या याला, ऑक्सिजन. आपण कुठलाही फॉर्म्युला इथे लिहित नाहीये. अँड वी हॅव टेकन वॉटर, राईट. नाव काय लिहिलं होतं आपण मागच्या याला, व्हॉट वॉज द रेशो इन विच हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन्ड टू फॉर्म वॉटर, इट वॉज 2:1:2. हा रेशो होता. म्हणजे सोप्या भाषेमध्ये लिहूया, सपोज आय टेक 2 लिटर. त्याला जनरलाइज लिटरच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही कोणतं युनिट घेऊ शकता. इथे लिटर घेतलं तर सगळ्यांना लिटर घ्या, बरोबर ना. इथे मिलीलिटर घेतलं तर सगळ्यांना मिलीलिटर घ्या. थोडक्यात काय की जनरलाइज लिहायला पुस्तकामध्ये असं 2 व्हॉल्यूम हा शब्द वापरलाय. पोरं गडबडून जातात किंवा मॅडम म्हणजे काय 2 व्हॉल्यूम म्हणजे काय नाही रे, जनरल एक्सप्रेशन आहे. तुम्ही व्हॉल्यूमचं युनिट तुम्हाला सगळे माहिती आहे. यू कॅन टेक एनी युनिट हिअर, बरोबर आहे की नाही. यू कॅन टेक मीटर क्यूबचे काय असेल ते, तर ते तुम्हाला इथे घेता येईल. इन जनरलाइज वर्ड इट इज रिटर्न ॲज 2 व्हॉल्यूम. 2 व्हॉल्यूम असं लिहिलेलं असतं तिथे. मग हा 2 असेल हायड्रोजन, तर ऑक्सिजन व्हॉट इज द रेशो, 2:1. हा 1 व्हॉल्यूममध्ये घेणार. आणि वॉटर किती फॉर्म होतोय, गेलुझॅक्स म्हणले 2 व्हॉल्यूम इन दिस रेशो. आता आपण काय करतोय कळतंय तुम्हाला, काय करतोय की आपण याचं हायड्रोजन ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधून काढणार आहोत ऑन द बेसिस ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. किती गंमत आहे, इथे आपण आता काही H2 लिहिलं नाही. तुम्हाला मला माहिती आहे, तुम्हाला अहो माहिती आहे ना, मग कशाला शोधायचं. आणि कुठून शोधलं त्याची स्टोरी ऐकतोय आपण. सो 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम. इज इट क्लिअर. मुद्दाम मी शांत मनाने जाणार आहे. इथे कोणता लॉ वापरलाय बाळांनो सांगा आपण. इथे तुमच्या माझ्या आवडीचा नाही, आपण वापरला इथे गेलुझॅक्स लॉ. सो ऑब्व्हियसली वेन आय राईट हिअर गेलुझॅक, काय सेम झालेलं असतं ज्याच्याशिवाय आपल्याला हे असं रेशो बिशो लिहिता येत नाही. ॲब्सोल्युटली टेम्परेचर प्रेशर. इफ यू इग्नोर सम स्टेटमेंट्स, तुम्ही जर त्या टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन ते वाक्य इग्नोर केलं तर तुम्ही किती वेळ लिहा तुम्हाला हे पुढे त्याची जी ब्युटी आहे ती नाही कळणार. त्यामुळे once you write here Gay-Lussac, that means here the temperature and pressure conditions are same. बरोबर, हे सगळं मोजण्यासाठी त्या कंडिशन्स सिमिलर कंडिशन्स आहेत, हे आपण ऑलरेडी त्या लॉने आपल्याला सांगितलंय. क्लिअर. सो वी हॅव अप्लाइड हिअर द बेसिक लॉ दॅट इज गेलुझॅक्स लॉ, दॅट इज 2:1:2 फॉर दिस पर्टिक्युलर रिॲक्शन ओनली. त्यांनी अजून कुठल्या रिॲक्शन्स केल्या असतील, अजून काय केलं असेल, गंमत त्याला एवढीच होती की कुठल्या तरी रेशोमध्ये मिळायचं, बरोबर. असो, आता हे झाल्यानंतर लेट्स अप्लाय हिअर ॲव्होगॅड्रोज लॉ. बरोबर आहे. आपण काय करूया, ॲव्होगॅड्रोज लॉ इथे अप्लाय करूया. ॲव्होगॅड्रोज लॉ. बिफोर अप्लाइंग ॲव्होगॅड्रोज लॉ इथे कंडिशन घेऊया आपण की 1 व्हॉल्यूम जर असेल कुठल्याही गॅसचं, अज्युम, दिस इज अ अझम्पशन, आपल्याला माहिती नाही एक्झॅक्टली किती आहे. सो वी आर अज्युमिंग 1 व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस, कोणताही गॅसचं 1 व्हॉल्यूम जर इथे आपण घेतलं तर साधारण आपण इथे म्हणूया की N मॉलिक्यूल असतात. किती असतात, N मॉलिक्यूल. हे आपण अज्युम करतोय, बरोबर. वी डोंट नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ N, वी डोंट नो. सो आपण इथे N मॉलिक्यूल हे अज्युम करतोय. लक्षात आलंय तुम्हाला. सो 1 व्हॉल्यूम ऑफ द गॅस कंटेन्स N मॉलिक्युल्स. काही प्रॉब्लेम यामध्ये, लक्षात आलंय तुम्हाला. ओके, नाव लेट्स अप्लाय ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रो लॉ लावूया. लावू शकतो का, लावू शकतो का, लावू शकतो बिकॉज अदर कंडिशन्स आर सेम, सो आय कॅन अप्लाय. आता बघा गंमत, तुम्ही सांगायचंय, तुम्ही मनामध्ये विचार करायचंय. If 1 volume of the gas contain N molecule and if the temperature pressure conditions are same, then
याच्यामध्ये जर n मॉलिक्यूल असतील तर याच्या पण 1 व्हॉल्यूम मध्ये किती आले पाहिजे, nच आले पाहिजे. याच्या पण 1 व्हॉल्यूम मध्ये किती आले पाहिजे, nच आले पाहिजे. थोडक्यात तिघांचे जर मी एक 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 लिटर घेतले असते, असतेच चाललंय, असते कळतं तुम्हाला. ओके, तिघांचे जर सेम व्हॉल्यूम घेतले असते या ठिकाणी, तर सगळ्यांचे मॉलिक्युल्स काय असते मला सांगा, सेम असते. बट सगळ्यांचं व्हॉल्यूम इथे सेम आहे का, नाहीये. ओके, सो व्हॉट आय कॅन डू, जितकं व्हॉल्यूम आहे, सपोज 1 व्हॉल्यूम मध्ये n मॉलिक्युल्स आहेत. कोणाचे लिहिले या ठिकाणी, ऑक्सिजनचे लिहिले. सो तुम्ही शहाणी मुलं आहे, मला पटकन सांगा इथे मी काय लिहू. व्हेरी गुड, किती लिहायला पाहिजे, 2n मॉलिक्यूल. का बरं 2n लिहिलं बाळांनो, कारण 1 व्हॉल्यूम मध्ये जर n मॉलिक्यूल असतील तर 2 व्हॉल्यूम मध्ये त्याच्या ऑब्व्हियसली डबल होतील, बरोबर आहे की नाही. अँड दॅट्स वाय इन 2 व्हॉल्यूम आय कॅन राईट डाऊन हिअर 2n मॉलिक्यूल. इज इट क्लिअर. काही शंका कोणाला यामध्ये, लक्षात आलं. एकदम सोपं आहे की एका व्हॉल्यूम मध्ये जर n मॉलिक्यूल मी अज्युम केले तर 2 व्हॉल्यूम्स मध्ये किती आले, 2n. मग आता याचे 2 आहे आणि याचे पण 2 आहे, सो मॉलिक्यूल चेंज होतील का, नाही होणार. हेच तर कोणी सांगितलं मला सांगा, ॲव्होगॅड्रोने सांगितलं. सो हिअर ऑल्सो देअर विल बी 2n मॉलिक्यूल. कळतंय. काही राग मनामध्ये माझ्याबद्दल, काही वाईट विचार, ओके, आला जरी तरी लक्षात येते का बघा. सो अकॉर्डिंग टू ॲव्होगॅड्रोज लॉ, this is if n molecule, this will be 2n and being the volume is same, हे ऑब्व्हियसली आपण गॅशियस स्टेटमध्ये अज्युम करतोय, बरोबर. सो इथे किती आलेत मला सांगा, 2n मॉलिक्यूल. काही शंका याच्यामध्ये, लक्षात आलंय तुम्हाला, व्हेरी गुड. नाव टू मेक इट सिम्पल, अजून सोपं करायला, 2n मॉलिक्यूल, लेट्स टेक हिअर n इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू आपण 1 घेऊया. एक मॉलिक्यूल घेऊ शकतो ना, आपलं गणित एकासाठी करायचं आहे त्याच्यामुळे. सो n ची व्हॅल्यू जर मी इथे 1 घेतली तर खाली तुम्ही काय लिहिणार मला सांगा, 2 इंटू 1 म्हणजे किती मॉलिक्यूल आलेत, 2 मॉलिक्यूल आले, बरोबर. इथे किती आला मला सांगा, 1 मॉलिक्यूल. मला सिम्प्लिफाय करायचं, 1 मॉलिक्यूल आला, समजते सगळ्यांना. आणि इथे सुद्धा किती आला रे, 2 मॉलिक्यूल आला, बरोबर. म्हणजे काय अर्थ झाला सांगा पटकन. म्हणजे अर्थ असा झाला की जे व्हॉल्यूम मधलं गणित होतं, कोणी सांगितलेलं, गेलुझॅक्सने, ते आता आपण कोणापर्यंत आणून सोडलंय मला सांगा, मॉलिक्यूल पर्यंत, बिकॉज ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. आर यू गेटिंग माय पॉइंट. ओके, सो मला हे लक्षात येत आहे, ॲज पर दिस लॉ, सपोज आय टेक 2 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन, then I require 1 molecule of oxygen to form 2 molecule of steam. बरोबर आहे. मी जर 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे घेतले, 1 मॉलिक्यूल ऑक्सिजनचा घेतला, तर मला स्टीम किती मिळतंय सांगा, 2 मॉलिक्यूल मिळत आहे. ओके, अजून सिम्प्लिफाय गणित करण्यासाठी, कारण आपल्याला याचाही फॉर्म्युला माहिती नाहीये, बरोबर आहे की नाही. मग आपण काय गंमत करूया माहिती आहे, आपण असं करूया, याला 1 मॉलिक्यूल कन्सिडर करूया प्रोडक्टला. ठीक आहे, थोडक्यात सोप्या शब्दात, डिवाइड बाय 2. थोडक्यात यांना सगळ्यांना 2 ने डिवाइड करूया. 2 ने डिवाइड केलं की इथे काय येणार मला सांगा, 1 मॉलिक्यूल. कळते का रे. इथे किती येणार मला सांगा, हाफ मॉलिक्यूल. आणि इथे किती येणार मला सांगा, 1 मॉलिक्यूल. बरोबर बोलतीये मी, काही चुकलंय माझं. काही चुकलं असेल तर माफ करा. पहिल्या स्टेप पासून शांत म्हणण्याने बघा, हो हो करायचं नाही. हे जर तुम्हाला कळलं ना बाळांनो, तर तुम्हाला नाही समजणार तुमच्या आयुष्यात काय प्रगती झाली. ओके, बट यू विल बी एबल टू अंडरस्टँड द ब्युटी ऑफ केमिस्ट्री हेन्सफोर्थ. ओके, तुम्हाला समजायला लागेल सायन्स. तुम्हाला म्हणजे त्यातला विचार करण्याची जी पॉवर म्हणतो ना आपण, थिंकिंग पॉवर जी आहे, ती स्लोली या चॅप्टरमधनं डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो आय रिपीट, आपण काय केलंय, फर्स्ट आपण गेलुझॅक्स लॉ जसा होता तसा इथे लावला. देन वी हॅव अप्लाइड द ॲव्होगॅड्रोज लॉ. ॲव्होगॅड्रोने या व्हॉल्यूमचं गणित कशामध्ये आणलं मला सांगा, मॉलिक्यूलमध्ये आणलं. आणि आता इन द एंड आपल्याला यावरनं असं कळतंय, या सगळ्यांकडे बघितल्यानंतर, हा जो पॉइंट आहे तो, की बाबा रे, इफ आय वॉन्ट टू फॉर्म 1 मॉलिक्यूल ऑफ स्टीम, मला जर 1 मॉलिक्यूल वॉटर तयार करायचा असेल, किंवा झालाय रादर, ते करायचं असेल म्हणण्यापेक्षा, 1 मॉलिक्यूल ऑफ, दिस इज अ रियालिटी, बरोबर आहे ना.
So 1 molecule of water is formed from 1 molecule of hydrogen and half molecule of oxygen. काही चुकतंय का माझं? बरोबर की एक मॉलिक्यूल वॉटरचा फॉर्म झाला कोणामुळे? एक मॉलिक्यूल हायड्रोजन आणि हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. लिहू मी इथे की काही गरज नाहीये, पण तरी मी लिहिते, मुद्दाम लिहिते. दॅट 1 मॉलिक्यूल, म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल, ऑफ स्टीम म्हणजेच वॉटर लिहूया सोपा आता समजायला, इज फॉर्म बाय 1 molecule of hydrogen, clear, and half molecule of oxygen. बाळांनो बघा, तुम्हाला काय बघायला लावताय काय कळे ना? बरोबर. So 1 molecule of water is formed by 1 molecule of hydrogen and half molecule of oxygen. Clear? आता बघा कसे फॉर्म्युले येतात पटापटा. बरोबर. तुम्हाला कसं काय येतात मला सांगा तुम्ही. हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन जर आपण घेतला, बरोबर, थोडक्यात इफ आय अज्युम मुद्दाम लिहितीये मी, जर मी असं इमॅजिन केलं आता आपल्या समजण्यासाठी की एक मॉलिक्यूल माहिती नाहीये मला, पण मी विचार करते आता, मी समजा झाली अवेगॅड्रो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? ओके. सो मी समजा आता विचार केला की 1 मॉलिक्यूल म्हणजे 1 ॲटम असू शकतो का, असं मला आता विचार करायचा आहे. इज इट 1 मॉलिक्यूल इक्वल टू 1 ॲटम? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? एक मॉलिक्यूल म्हणजे एक ॲटम असू शकतो का, असं माझ्या मनामध्ये विचार आला रे आला की पुढच्या क्षणाला इथे मी आय लिहिलंय, ॲव्होगॅड्रो वगैरे बाजूला ठेवलाय, तुम्ही मी आपल्यासारख्या सगळ्या सामान्य लोकांनी असा आता विचार केला की सपोज वी अज्युम 1 मॉलिक्यूल इक्वल टू 1 ॲटम, असं जर मी आत्ता कन्सिडर केलं की एक मॉलिक्यूल म्हणजे एक ॲटम असतो, तर मग मला सांगा इथे किती मॉलिक्यूल वापरले बाळांनो ऑक्सिजनचे? हाफ मॉलिक्यूल. गणित कळत आहे? मग मी इथे लिहिते गणित की म्हणजे माझ्या बुद्धीप्रमाणे हाफ मॉलिक्यूल म्हणजे किती होणार मला सांगा? हाफ ॲटम होणार. माझ्या बुद्धीप्रमाणे जी थोडीशी आहे, बरोबर आहे की नाही, जी ॲव्होगॅड्रो पर्यंत पोहोचू शकत नाही, राईट. सो सपोज मी आत्ता असं इमॅजिन केलं की 1 मॉलिक्यूल इक्वल टू 1 ॲटम होतं, म्हणजे माझ्याच बुद्धीला मला सांगावं लागेल की हाफ मॉलिक्यूल ऑक्सिजनचा म्हणजे किती मला सांगा? हाफ ॲटम. व्हॉट इज दिस हाफ ॲटम वाला कॉन्सेप्ट? इज इट पॉसिबल टू हॅव हाफ ॲटम? अर्धा ॲटम असू शकतो का? अर्धा ॲटम असू शकतो का? तुम्हाला अरे किती ओरडताय. अर्धा ॲटम जर असू शकेल तर आत्ता 10 मिनिटापूर्वी आपण जी जोराजोरामध्ये थेअरी शिकलो, व्हॉट वॉज द नेम ऑफ दॅट थेअरी? इट वॉज डाल्टन्स एटॉमिक थेअरी. व्हॉट वॉज द फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ डाल्टन्स एटॉमिक थेअरी? क्या बताया था डाल्टन ने? भाई एटम इज इंडिविजिबल. मैटर इज कंपोज्ड ऑफ टाइनी पार्टिकल्स विच आर इंडिविजिबल, जिनको आप डिवाइड नहीं कर सकते. उसे छोटा कोई है ही नहीं. सो कैन यू गेट हाफ ॲटम? अर्धा ॲटम घेऊ शकता का तुम्ही? आणि घेऊ शकत असाल तर याचा अर्थ डाल्टनची ॲटॉमिक थेअरी खोटी आहे. नो, यू कांट से इट्स रॉंग. ती खोटी वगैरे नव्हती. इट वॉज ट्रूथ. अँड दॅट्स वाय इफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी इज करेक्ट, देन हाफ ॲटम इज नॉट पॉसिबल. हाफ ॲटम इज नॉट पॉसिबल. म्हणजे या ठिकाणी मी जे गणित इथे केलंय ते मुळात चुकीचं आहे. बरोबर. सो थोडक्यात कोणत्याही मॉलिक्यूलसाठी जर मला हाफ मॉलिक्यूल घ्यायचा असेल तर कमीत कमी किती ॲटम असला पाहिजे मला सांगा? एक तरी ॲटम असला पाहिजे, कारण ॲटमला डिवाइड करता येत नाही डाल्टन म्हणले. सो व्हॉट इज द मिनिमम कंडिशन फॉर दॅट? हाफ मॉलिक्यूल मस्ट बी इक्वल टू 1 ॲटम ॲटलिस्ट. बरोबर की नाही? हाफ ॲटम नाही घेतायत. कळतंय तुम्हाला गणित? मग सगळ्यात छोटं हाफ मॉलिक्यूलचं जे इक्वेशन मांडता येतं ते काय मला सांगा? दॅट हाफ मॉलिक्यूल इज इक्वल टू 1 ॲटम. आर यू गेटिंग मी? समजतंय? समजतंय तुम्हाला सगळ्यांना? काही प्रॉब्लेम यामध्ये? ओके. मग आता हाफ मॉलिक्यूल म्हणजे जर 1 ॲटम असेल तर इथे बरोबर गोष्टी, आता हे आय अज्युम यू अज्युम वगैरे काढून टाकू आणि परत आपल्या ॲव्होगॅड्रो डाल्टनवाल्यांकडे जाऊया. ते सोपे आहेत, चांगले आहेत. ओके. सो हे कळलं तुम्हाला मी काय आरडाओरडा केला इथे की हाफ मॉलिक्यूल कॅनॉट बी इक्वल टू हाफ ॲटम बिकॉज हाफ ॲटम असलं काही नसतं. ॲटम्स इज
इज नॉट डिव्हिजिबल. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके. मग याच्यावरनं करेक्ट अझम्पशन किंवा करेक्ट पॉईंट असा निघतो डाल्टनने, ॲव्होगॅड्रोने जो काढला तो, दॅट पॉईंट वॉज की हाफ मॉलिक्यूल मस्ट बी ऑफ ऑक्सिजन इक्वल टू ॲटलिस्ट वन ॲटम. बरोबर. आणि त्यावरनं मग डाल्टनने गणित अशी मांडली की दिस वॉटर विच इज फॉर्म दॅट इज बेसिकली फॉर्म बाय वन मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन अँड हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. बरोबर. सो थोडक्यामध्ये जर इथे अर्धा मॉलिक्यूल एक ॲटम इतका असेल तर एक मॉलिक्यूल किती इतका होणार मला सांगा? 2 ॲटम इतका. समजते तुम्हाला? ओके. थोडक्यात हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इक्वल टू 1 atom of oxygen and 1 molecule of hydrogen इक्वल टू किती येणार मला सांगा इथे? 2 atom. बरोबर आहे. जे तुम्हाला मला आत्ता माहिती, अरे किती कॅज्युअली लिहितो आपण हे H2O2, आपल्याला काही कौतुक नाहीये त्याचं. त्याला एवढं पळावं लागलं, इतके लॉ मांडायला लागले, तेव्हा कुठे ती गणित झाली. बरोबर. सो आता बघा बाळांनो की एक मॉलिक्यूल वॉटरचा जर फॉर्म होतो तर त्यामध्ये मिनिमम एक ॲटम ऑक्सिजनचा असला पाहिजे आणि 2 ॲटम कशाचे असले पाहिजे? हायड्रोजनचे. बाळांनो, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर देन? द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन अँड 2 ॲटम ऑफ हायड्रोजन. द फॉर्म्युला इज H2O. इथे सुद्धा डाल्टनचा लॉ तुमचा परत एकदा पॉस्ट्युलेट वापरला गेलाय, दॅट अ कंपाऊंड इज फॉर्म by atoms of different element where they have a constant proportion or they have a fixed ratio, जे काय असेल. लक्षात आलंय तुम्हाला? सो हा पॉईंट कळलाय तुम्हाला काय झाला? ही गंमत कळली आहे तुम्हाला काय? हे यातलं सगळ्यात मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला समजण्याचा पॉईंट आहे की हा काय वापरतोय ना आपण इथे, कोणत्या थेरीज वापरतोय हे झेपलं पाहिजे. सो हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इक्वल टू 1 ॲटम, 1 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन इक्वल टू 2 ॲटम, अँड दॅट्स वाय what is the formula? The formula is H2O. आणि H2O का? कारण H2Oचा पण वॉटरचा पण तिथे किती तयार झालाय? 1 मॉलिक्यूल. सो थोडक्यात हा 1 मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आहे, म्हणजेच हा वॉटरचा काय आहे मला सांगा? मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो आला की नाही मॉलिक्युलर फॉर्म्युला? सो वी कॅन गेट सच टाईप ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युलाज. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजतंय तुम्हाला हे सगळ्यांना काय केलंय? असो. तर आता इथे यावरनं ही जी गणितं काढल्या गेली त्यावरनं पुढे ॲव्होगॅड्रो असं सांगतात, एक नवीन कॉन्सेप्ट ते सांगतात. नवीन कॉन्सेप्ट नाही म्हणणार मी, यालाच पॅरलल पुढे त्यांनी असं सांगितलंय की मग जर हाफ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनमध्ये एक ॲटम असेल तर याचा अर्थ 1 मॉलिक्यूल, इथे लिहिते मी इथे, सो याचा अर्थ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनमध्ये किती आलेत मला सांगा? 2 ॲटम आले. किती आले रे? 2 ॲटम आले. आणि इथे तो हायड्रोजनचे ऑलरेडी मी काढलेलेच आहे. ठीक आहे. काय असतो हा प्रकार? एका मॉलिक्यूलमध्ये, ट्राय टू अंडरस्टँड, याला यांनी नाव दिलं, शब्द वापरला, व्हॉट एव्हर इज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एनी एलिमेंट, कुठल्या एलिमेंटचे, द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 मॉलिक्यूल इज बेसिकली कॉल्ड ॲज ॲटॉमिसिटी. काय म्हणतात याला? ॲटॉमिसिटी. बाळांनो, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ॲव्होगॅड्रोचं अप्लिकेशन किंवा त्यांचे कन्क्ल्युजन्स ज्या वेळेला विचारल्या जातात त्यावेळेला ही भाषा आपल्याकडनं फार अपेक्षित असते की ॲव्होगॅड्रोने काय केलं. तर ॲव्होगॅड्रोने एक कॉन्सेप्ट सांगितला आणि त्या कॉन्सेप्टचं नाव होतं ॲटॉमिसिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटॉमिसिटी? ॲटॉमिसिटी इज द नंबर ऑफ ॲटम्स present in 1 molecule of element or 1 molecule of compound. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जे काय ॲटम्स असतात, जे काय टोटल नंबर ऑफ ॲटम्स असतात, दॅट टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 मॉलिक्यूल इज बेसिकली कॉल्ड ॲज ॲटॉमिसिटी. मग मला तुम्ही सांगा की ऑक्सिजनची आणि हायड्रोजनची ॲटॉमिसिटी किती? शांत मनाने बघा. ऑक्सिजनच्या एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहेत रे? 2 आहे. आणि म्हणून याची ॲटॉमिसिटी किती आहे? 2 आहे. याची म्हणजे कोणाची? ऑक्सिजनची. हायड्रोजनच्या ही एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स आहेत मला सांगा? 2 आहेत. अँड दॅट्स वाय त्याची सुद्धा ॲटॉमिसिटी किती आहे मला सांगा? 2 आहे. सो बोथ ऑफ दिस गॅसेस माय डिअर फ्रेंड्स वॉज कॉल्ड ॲज डायॲटॉमिक बाय ॲव्होगॅड्रो. या दोन्ही गॅसेसला ॲव्होगॅड्रोनी काय नाव दिलं? डायॲटॉमिक गॅसेस.
डायटॉमिक गॅसेस म्हणजे काय, ज्यांचा एक मॉलिक्यूल किती ॲटम्स पासून बनलाय, 2 ॲटम्स पासून बनलाय. तुम्ही जे H2 लिहिता की नाही, H2, ते H2 लिहिण्यासाठी ही सगळी रिव्हर्स स्टोरी तुम्हाला समजली पाहिजे. तुम्हाला प्रश्न नाही पडला तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये, सॉरी टू से, जरा थोडीशी एक्साइटमेंटवर मी जाते, बिकॉज इतके वर्षांमध्ये शिकवल्यानंतर म्हणजे तुम्हाला आज किती त्याची ब्युटी उलगडेल मला माहिती नाही, तुम्हाला ते माझ्यासारखी किती एक्साइटमेंट येईल, आय रिअली डोंट नो. बट एव्हरी इयर जर तेच शिकवायचं असतं, मग आम्ही नवीन काय शिकतो. एव्हरी इयर वेन वी टीच वी गेट द ब्युटी इन दिस कॉन्सेप्ट्स. ओके, आणि मग असं हरकून गेल्यासारखं वाटतं, बरोबर आहे की अरे कसे लोक असतील, काय करून ठेवलं या माणसांनी, आणि आपण किती कमी वेळामध्ये या गोष्टी पटापटा शिकतोय. सो तुम्हाला प्रश्न नाही पडला, मला प्रश्न नाही पडला, जोपर्यंत मी हा कॉन्सेप्ट नाही शिकला. तुमचं जाऊ, तुम्ही शहाणी गोड मुलं आहे, पण मी स्वतःला विचारते, आय नेव्हर हॅड दिस क्वेश्चन इन माय लाईफ की का बरं आपण H2च लिहितो रे, का आपण H3 लिहित नाही, का आपण H4 लिहित नाही, याला आपण H2च का लिहितो, O2च का लिहितो. द रिझन इज दिस ॲटॉमिसिटी. मग कोणी सांगितली ॲटॉमिसिटी? बाय ॲव्होगॅड्रोज लॉ. कुठून आलं त्यांनी हे सगळं जे गणित केलं? बाय गेलुझॅक्स लॉ. आणि त्याच्या पुढचं जे सगळं वर्जन आहे ते मी आत्ता एक्सप्लेन केलं. So my dear friend, this application of Avogadro law, usefulness of this Avogadro law is to calculate the atomicity of this particular gas. Are you getting my point? All of you understood what is the definition of atomicity? I don't know book मध्ये atomicity शब्द वापरलाय का, पण त्यांनी वापरू नको वापरू दे. That is a state board books and we have to go for एंट्रन्स. आय होप तुम्ही सगळे एंट्रन्स देणार आहात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या लेव्हलपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे हळूहळू, बरोबर. सो व्हॉट इज दिस ॲटॉमिसिटी, काय डेफिनेशन आहे मला सांगा. हवं असेल प्लीज राईट डाऊन द डेफिनेशन. ॲटॉमिसिटी, द टोटल नंबर ऑफ ॲटम्स present in the total number of atoms present in one molecule of element or compound, काही पण. is called as atomicity. The total number of atoms present in one molecule is called as atomicity. For example, atomicity of hydrogen and oxygen, दोघांची किती आहे? 2 आहे. For example, the atomicity of hydrogen and oxygen is 2. Hence, they are diatomic gases. Hence, they are diatomic gases. So can you tell me now what should be the atomicity of this water? क्या आ गई अब ये वाटर की एटॉमिसिटी? काउंट. हाइड्रोजन के कितने एटम है यहाँ पर? 2. ऑक्सीजन का कितना एटम है? 1. सो 2 + 1 काय जाणार याची एटॉमिसिटी? 3. काय येणार मला सांगा? 3. सो व्हॉट इज द एटॉमिसिटी ऑफ वॉटर? इट इज 3. क्लिअर? ओके. काही शंका याच्यामध्ये? कुठून आलंय कळलंय? परत रिव्हर्स जायचं किंवा सुरुवातीपासून बघायचं. काय केलं आपण याच्यामध्ये? काय उद्देश होता याचा? याचा उद्देश होता की बाबा रे असे सगळे असे का करतात, बरोबर. मग आता तुम्ही बघा की समजा इथे मी H2 लिहिलं आत्ता, बरं का रे, H2 लिहिलं, इथे जर आत्ता O2 लिहिलं आणि या ठिकाणी जर वॉटर लिहिलं, आता मी करू शकेन, बरोबर. आता मी तो बॅलन्सचा जो प्रकार करते तो काय की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास सांगतं की जितके ॲटम तुम्ही इकडे वापरताय तितके इकडे आले पाहिजे. यू कॅनॉट डिस्ट्रॉय, यू कॅनॉट क्रिएट, बरोबर. मग इथे जे आहे ते इक्वल आहेत का? इथे नाही आहे. मग काय करावं लागेल मला?
याला सो कॉल्ड आपण बॅलन्स करतो. आता तुमच्या भाषेमध्ये माझ्या भाषेमध्ये आपण बॅलन्स करूया. किती येणार इथे 2, बरोबर. इथे किती येणार मला सांगा 2. आता बघा हे नंबर्स बघा तुम्ही, हे नंबर से दिस नंबर, से दिस नंबर. तुम्हाला एवढं काय गंमत, नंबर नंबर काय करताय बाळांनो, हे नंबर कशाशी रिलेट करतात मला सांगा. द रेशो विच वॉज गिवन बाय दिस फेलो, व्हॉट वॉज दॅट रेशो? 2:1:2. गडबड लक्षात येते का काय? सो इथे जर तुम्ही बघितलं तर काय दिसतात हे कोएफिशियंट्स, हे दिसतात आहेत 2:1:2. काय दिसतात आहेत मला सांगा 2:1:2. सो कुठून आला तो जो काय आहे तो त्यांनी एक्सपेरिमेंट म्हणून केला आणि या बाबाने त्याला प्रूव्ह करून सांगितलं की हे अशा प्रकारे हे रेशो येतात. समजते तुम्हाला काय? आर यू गेटिंग माय पॉइंट? सो इफ यू नो द ॲटॉमिसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट देन यू विल बी एबल टू फाइंड आउट दिस रेशोज. मग आता मला प्रत्येक वेळेला हे गोष्टी पाठ कराव्या लागणार नाही, कारण हे ऑलरेडी ॲटॉमिसिटी आणि या सगळ्या गोष्टी फाइंड आउट झाल्या. अँड टुडे वी नो व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ दिस ॲटॉमिसिटी, हाऊ टू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर फॉर्म्युला. ही सगळी गणितं आपल्याला माहिती झाली आणि आज आपण इतकं मस्त हा लॉ अप्लाय करू शकतो की आपल्याला फक्त हे काय माहिती पाहिजे मला सांगा. याला म्हणून आपण कोइफिशियंट्स. आत्ता नंतर मी एक सुंदर शब्द त्याला वापरीन. आत्ता मी तुम्हाला घाबरवत नाही तो शब्द वापरून. आत्ता फक्त आपण याला बॅलन्सिंग कोइफिशियंट्स म्हणूया. देर इज अ प्रॉपर नेम फॉर दॅट कोइफिशियंट्स. सो या कोइफिशियंट्स मध्येच हे जे काही आहे हे काय होतात मला सांगा, रिॲक्ट होतात आणि फॉर्म होतात. व्हॉट इज अ ब्यूटी. जहां से स्टार्ट किया उसको ढूंढने के लिए इतना इतना बड़ा जर्नी, इतने बड़े लोग इन्वॉल्व होते तब जाके ये बातें समझ में आती. म्हणजे मी खरंच एक्सायटेड, मी आय विल बी एक्सायटेड ऑन एव्हरी टॉपिक इन केमिस्ट्री. म्हणजे कुठल्याही सब्जेक्टमध्ये तसंच असतं, बरोबर. त्यामुळे तो विषय नाही आहे, पण हे खरंच ह्या खऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी प्युअर मराठीमधला शब्द जर तुम्हाला सांगायचं झाला, मला माहिती नाही किती मुलांना माहिती असेल हा शब्द, बट यू कॅन आस्क युअर पॅरेंट्स व्हॉट इज द मिनिंग. फॅक्ट्स म्हणतो ना आपण, त्याला मराठीमध्ये दर्जेदार शब्द म्हणतात. शाश्वत, माहिती तुम्ही ऐकलाय शब्द? मी सांगते म्हणजे काय, जे खरं आहे, बरोबर आहे की नाही. ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या आपण शोधतो सायन्समध्ये. देर इज नथिंग इमॅजिनरी. ओके, देर आर ऑल प्रूफ्स, राईट. देर आर ऑल थॉटफुल प्रोसेसेस विच आर डन आणि मग त्याच्यानंतर या गोष्टी घडतात. असो, थोडासा विषय डायव्हर्ट होतोय बट स्टिल व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल की बात कहाँ से शुरू थी, कैसे वहाँ पे आके हमने खत्म कर दी, बरोबर. सो परत एकदा बघा शांत मनाने. आधी लिहिताना मी हे असं लिहिलंच नव्हतं, मी नव्हतं लिहिलं हे असं सगळं, आणि मग मी आता छान पद्धतीने ते लिहू शकते. आज आपण सगळे हे लिहिण्याच्या मागे हे सगळे गणित आहेत. असो, सो 0 नाही आहे इथे, कोएफिशियंटसाठी केलंय. सो वी हॅव स्टार्टेड फ्रॉम दिस. मग आपण याला गेलुझॅकचं ते मगाचंच म्हणजे मागचंच एक्सप्लेनेशन घेतलं. वी हॅव अज्युम की एका व्हॉल्यूममध्ये, व्हॉल्यूम इज जनरलाइज टर्म, आय अगेन रिपीट, एन मॉलिक्यूल असतात. मग त्यावरनं एकामध्ये जर एन असतात तर 2 मध्ये 2n असतात. एक लहान मुलगा पण सांगेल. आता इथे मला सोपं गणित व्हावे, मला एका मॉलिक्यूलपर्यंत पोहोचावं म्हणून इथे एनची व्हॅल्यू मी 1 घेतली. सो इथे 2 1 2 आलं. अजून सोपं मी याला केलं आणि मग महत्त्वाचं स्टेटमेंट मी इथे लिहिलं की बाबा रे, वॉटरचा एक मॉलिक्यूल तयार होताना मला हायड्रोजनचा 1 आणि ऑक्सिजनचा हाफ लागतो. आणि हा हाफ मॉलिक्यूल म्हणजे किती असला पाहिजे, मिनिमम 1 ॲटम. अदरवाइज आय व्हायोलेट द डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी विच इज नॉट पॉसिबल, राईट. सो मला असं वाटतं की या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील, बरोबर. पुस्तकामध्ये हे असं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, त्यामुळे आय डोंट थिंक तुम्हाला काही लिहून द्यायची मी गरज आहे. बट स्टील इफ यू फील की हे जरा मला जास्त सोपं वाटतंय, इथे मला करून दाखवलंय, तर यू कॅन ऑलवेज पॉज द व्हिडिओ, राईट. तुम्ही शांत मनाने इथे पॉज करून ठेवा, तो कुठेही पकडत नाही, कुठे जात नाही पुढे. सो यू पॉज दिस व्हिडिओ, go through each and every sentence once again, and if you have any doubt my dear friends you can ask me anytime, but try to explore the beauty. खूप महत्त्वाचं आहे रे, बरोबर आहे. बाकी काही नाही, म्हणजे बाकी काही नाही, म्हणजे असं छानच वाटलं पाहिजे, असं भारीच वाटलं पाहिजे. किती वडवड करता. असं कळलं हे, तो ॲटॉमिसिटीचा अर्थ कळलाय. डेफिनेशन नसेल तर मुद्दाम मी लिहून दिली. नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल
एक क्विक प्रश्न जर मी तुम्हाला विचारला बाळांनो कि व्हाट इज द एटॉमिसिटी ऑफ से कार्बन डाइऑक्साइड. सो अभी कार्बन डाइऑक्साइड का फॉर्मूला आप लोगों को पता है. सो व्हाट इज द एटॉमिसिटी, कितने एटम्स है एक मॉलिक्यूल में. अभी हमें मॉलिक्युलर फॉर्म्युला पता है. सो अभी नहीं जाना है उधर इधर. राईट. प्रश्नामध्ये आता तुम्हाला सगळं माहिती गृहीत धरून प्रश्न आहेत. यांना काही नव्हतं माहिती. बघा ना, गेलुझा क्लासेने माहिती नाही, तुला माहिती आहे, मला पण माहिती आहे. बरोबर. सो व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड 3. येते लक्षात. व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. हायड्रोजनचे 2, सल्फरचा 1 3, ऑक्सिजनचे 4 7. सो व्हॉट इज द ॲटॉमिसिटी 7. सो ओझोन कोणता गॅस आहे मला सांगा. ट्राय ॲटॉमिक. किती सुंदर शब्द दिले ना. एक विचारू. फॉस्फरसचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला या गोष्टीनंतर ज्यावेळेला तुम्ही आवडीने काही लिहिता त्यावेळेला तुम्ही म्हणजे तुम्ही किंवा मी इतक्या सगळ्या माणसांचा अनादर करत असतो, हो की नाही. ज्यावेळेला आपण असं लिहितो ऑक्सिजनला मॉलिक्युलर फॉर्म्युला असं लिहितो त्याला आपण ते म्हणजे ते दिवसात आपण दिवसभर नंतर काही लिहायलाच नको ज्यावेळेला आपण असं लिहितो त्यावेळेला. वाय. बिकॉज हे सगळं चुकीचं ठरतं त्याने. सो H2 ला काय महत्त्व आयुष्यामध्ये, तर इतक्या सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत. असो. सो व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ फॉस्फरस. इट इज 4. फॉस्फरस P2 P3 वगैरे नाही लिहित. फॉस्फरस की ॲटॉमिसिटी लिखती है P4. हो की नाही. आता आउट ऑफ क्युरिओसिटी, आउट ऑफ एक्साइटमेंट तुम्ही म्हणाल मॅडम अरे सगळे आम्हाला सांगा कसे आले असतील, तर सगळे तुम्ही एन्जॉय करा. बरोबर आहे. थोडक्यात हे नाही करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे काय आलं होतं तेवढं एक समजलं पाहिजे कॉन्सेप्ट. त्याच्यासाठी हा सगळा गेम होता. फार फार तर तुम्हाला मजा म्हणून तुम्ही एक HClचं फॉर्मेशन बघू शकता. बरोबर आहे की HCl वरनं आपण कसं हायड्रोजन आणि क्लोरीनची ॲटॉमिसिटी काढू शकतो ते आपण करू शकतो. इफ टेक्स्टबुक हॅज सच क्वेश्चन ट्राय टू सॉल्व. अदरवाईज द कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळलंय. काही प्रॉब्लेम यामध्ये असला तर जरूर विचारा. अदरवाईज आय कन्क्ल्यूड फॉर टुडेज लेक्चर आणि थँक्यू सो मच.